नमस्कार. आत्मा मालिक. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता चालू आहे नवरात्र, पण त्याचबरोबर आज आहे गुरुवार. नवरात्रीच्या दिवसामध्ये जशी आपण देवीची सेवा करतो, म्हणजे आई भगवतीची सेवा करतो, त्याचप्रमाणे या 9 दिवसांमध्ये देवीच्या सेवेबरोबरच आपल्या गुरूंचीही सेवा करणे खूप महत्त्वाचे असते. देवीचे सर्व तत्व 9 दिवसांमध्ये जागृत झालेले असतात आणि जे भक्त तिथून भक्ती करतात त्यांना देवी माता नक्कीच आशीर्वाद देत असते आणि त्यांच्या जीवनातील सुखदुःख दूर करत असते. त्याचबरोबर जसे देवीची आपण मनापासून 9 दिवसामध्ये पूजा करतो, पारायण करतो, तसेच जे तुमचे गुरु असतील त्यांचे जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे, दिलेल्या गुरुमंत्राचा जप केला पाहिजे. त्याचबरोबर जे आत्मा मालिक भाविक आहेत त्यांनी जास्तीत जास्त ध्यानावर म्हणजेच मेडिटेशनवर जोर दिला पाहिजे. ध्यान केल्याने आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. ईश्वराची ओळख हीच आपल्याला ध्यानाद्वारे कळते. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची तर सेवा तुम्ही कराच, त्याचबरोबर जे तुमचे गुरु आहे त्यांची पण सेवा करा. नवरात्रीच्या 9 दिवसात सर्व देवी देवता जागृत झालेल्या असतात. त्यामुळे जसे आपण देवीची सेवा करतो तशी जे तुमचे गुरु असतील त्यांचीही जास्तीत जास्त सेवा करा. जर नाममंत्र दिलेला असेल तर त्या नाममंत्राचा जप करा, जास्तीत जास्त ध्यान करा. आज आहे गुरुवार, तर गुरुवारी देवीची पण सेवा करा. त्याचबरोबर जे आपले गुरु आहे त्यांचे नामस्मरण करा. कारण आपण सर्वात प्रथम बोलतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिला मान गुरुला असतो. जसे आपण देवीला मान देतो तसा नवरात्रीच्या 9 दिवसात गुरूंना पण मान दिला पाहिजे. आणि जे तुमचे गुरु असतील, नवरात्रीत आई भगवतीची तर सेवा तुम्ही कराच, पण त्या सेवेबरोबर दररोज जे तुमचे गुरु असतील त्यांचे नामस्मरण करा आणि जास्तीत जास्त हृदयात परमेश्वराचे ध्यान करा. कारण ध्यानातून आपल्याला आपल्या परमेश्वराची प्राप्ती होत असते, आपल्याला आपल्या परमेश्वराचे दर्शन होत असते. आपण जेव्हा परमेश्वराचे ध्यान करतो तेव्हा आपल्या जीवनातील संकटे नष्ट होतात, इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला भगवंताचे दर्शन पण होते. त्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची सेवा पण करा, कारण आपल्या हृदयात साक्षात परमेश्वर बसलेले आहे. म्हणून म्हटलं जातं, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातुनी उपाशी. परमेश्वराची तुम्ही ओळख करून घ्या. म्हणून बाबा म्हणतात, हृदय मंदिरी जे मज पाती तयासी होय माझी प्राप्ती. हुकमठाणला आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार भाविकांना सांगत आहे, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. एवढा सुंदर प्रभू संदेश आपल्या सद्गुरूंनी दिलेला आहे. मला तर पूर्ण खात्री आहे की जे आपले आत्मा मालिक भाविक आहे ते तर 9 दिवसामध्ये देवीचे नामस्मरण तर करणारच आहे, पण आपल्या सद्गुरूंचे पण जास्तीत जास्त हृदयात ध्यान करतील अशी मी मनापासून आशा व्यक्त करते. जेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो, ध्यान करतो, त्यावेळेस आपल्याला आत्मिक समाधान मिळते आणि हृदयात असलेल्या परमेश्वराचे आपल्याला दर्शन होते. हृदयात असलेल्या परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार होतो. हे सर्व आपण जोपर्यंत परमेश्वराचे हृदयात ध्यान करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण परमेश्वराचे ध्यान करत चालतो, परमेश्वराचे ध्यान जसजसे वाढवत चालतो, त्यावेळेस आपल्याला हृदयात असलेल्या परमेश्वराची जाणीव होते, हृदयात असलेल्या परमेश्वराचे दर्शन होते. त्यामुळे जास्तीत जास्त ध्यान करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या. जेव्हा तुम्ही ध्यान कराल, जेव्हा तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण कराल, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या जास्तीत जास्त सानिध्यात जाण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर काय आहे ते कळेल. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे आत्मचिंतन.
जसे हनुमानाने राम आणि सीतेला आपल्या हृदयात बघितले, तसे जे तुमचे गुरु असतील त्यांना हृदयात बघा आणि हृदयात असलेल्या आत्मरामाची ओळख करून घ्या. ध्यान तुम्ही 5 मिनटं करा, त्यानंतर 15 मिनटं करा. असं करत करत तुम्ही ध्यान वाढवत चला. जसजसे तुम्हाला ध्यान लागत जाईल तसे परमेश्वराचे दर्शन पण आपल्याला होईल, परमेश्वराची अनुभूती पण आपल्याला येत चालेल. जेव्हा आपण सद्गुरू माऊलींच्या ध्यानाला बसतो त्यावेळेस सद्गुरू माऊलींच्या जवळ एक तेलाचा दिवा, अगरबत्ती लावून घ्या. त्याचबरोबर थोडासा कापूर प्रज्वलित करा. कापुराने पूर्ण वातावरण शुद्ध होते. आपल्या सद्गुरूंना डोळे भरून बघून घ्या. त्यानंतर आपण जे आपले गुरु असतील त्यांचे हृदयात ध्यान करा. तुम्ही कोणत्याही देवाचे नाम स्मरण करा, ते मनापासून करा. नवरात्रीत होता होईल तेवढे महालक्ष्मी अष्टकम सकाळ संध्याकाळ अवश्य म्हणा. महालक्ष्मीचे जे श्रीसूक्त आहे त्याचे सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करा. देवीचे जे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे त्या स्तोत्राचेही पठण सकाळ किंवा संध्याकाळी अवश्य करा. कारण सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही वाचले तर दुर्गा सप्तशतीच्या पूर्ण ग्रंथाचे पारायण केल्यासारखे आहे. त्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रीच्या 9 दिवसात म्हणण्यास कोणीही विसरू नका. जी तुमची कुलदेवी असेल तिचा मंत्र जप करा आणि तिचे पण आपल्या हृदयात ध्यान करा. त्याचबरोबर जे आपले गुरु असतील त्यांचे पण हृदयात ध्यान करा. जी भक्ती तुम्ही करणार आहे ती जर अगदी मनापासून केली तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचणारच, यात काही शंका नाही. गुरुवारी गुरूंना पिवळे फूल वाहा. त्याचबरोबर देवीला पण आज पिवळे पुष्प अर्पण करा. आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये या मंत्राचा 108 वेळा नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा मंत्र जप करा. जे गुरु आहे त्यांचाही मंत्र जप करा. या 9 दिवसामध्ये देवीचीच नाही तर सर्व देवांचे तत्व जागृत झालेले असतात. त्यामुळे 9 दिवसामध्ये तुम्ही जेवढी परमेश्वराची सेवा कराल तेवढी तुम्हाला पावन होईल आणि तुमच्या जीवनातील संकटे दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे जी भक्ती कराल ती मनापासून करा. आज गुरुवार आहे तर देवीच्या भक्तीबरोबरच देवीची तर सेवा करा, पण देवीच्या सेवेबरोबरच आपल्या गुरूंची, जे तुमचे गुरु असतील त्यांची पण आज मनापासून सेवा करा. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. आणि जाता जाता आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे म्हणजे जे घंटीचं बटन आहे, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे त्या बटनवरती ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.